परतवाडा येथील कथित 180 युवतींच्या लैंगिक शोषण प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। यवतमाळमध्ये विविध महिला संघटनांनी एकत्र येत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात 180हून अधिक युवतींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती आहे। या पार्श्वभूमीवर यवतमाळ शहरातील विविध महिला संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला। हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनात मुख्य आरोपी मोहम्मद अयाज आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी विकास मीना आणि उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी हे निवेदन स्वीकारत महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं। या निवेदनात आरोपींनी युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं शोषण केलं आणि अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केलं असं नमूद करण्यात आलंय। तर हा प्रकार संघटित गुन्हेगारीचा भाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यामुळे या प्रकरणात मकोका आणि पॉक्सो अंतर्गत कारवाई करावी, तसंच पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असताना स्वतःहून कारवाई का करण्यात आली नाही याचीही चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। जेवढे पण पालक वर्ग आहे त्यांना मी बोलू इच्छिते की इथेच नाही तर पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये ज्यांना ह्या त्रास होत आहे किंवा जे आपल्या मुलांशी संवाद नाही साधू शकत, आपल्या मुलींशी संवाद साधा, कुठे त्यांची फसवणूक तर नाही होत आहे, कोणी त्यांना बहकावे फसवणूक तर नाही येत आहे, याची तुम्ही काळजी घ्या आणि समोर केसेस आणा, म्हणजे आम्हाला त्याची साथ मिळते आणि आपण मिळून याचा काहीतरी चांगला निर्णय घेऊ शकतो। आपण निवेदन देऊन याचं चांगलं काहीतरी याचा रिझल्ट चांगला येऊ शकते, ज्याचा फायदा नक्कीच सगळ्यांना होऊ शकते। तर मिळून आपल्याला याच्या मागे थोडं बघावं लागेल। आम्ही सर्व मिळून या संदर्भात जनजागृती करून आपल्या मुलींना कशा प्रकारे वाचवता येईल आणि या मुस्लिम जिहाद्यांपासून आपण आपल्या मुलींचं कशा प्रकारे शोषण रोखू शकतो या संदर्भात जनजागृती करणं गरजेचं आहे। या प्रकारचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी सर यांना सुद्धा दिले आणि त्यांनी खूप सकारात्मक चर्चा यावरती झाली आणि येणाऱ्या काळात युवा संवाद या मार्फत सुद्धा हा विषय सर्वत्र मांडला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले। यावेळी प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला आणि डॉक्टर विंगचे डॉक्टर महेश चव्हाण सर पण उपस्थित होते। त्या सर्वांचे या प्रसंगी धन्यवाद मानतो।